ओम नमो भगवते वासुदेवाय. कपिल महामुनी आपल्या आईला, देवहूती मातेला उपदेश करतायत. तिने इच्छा प्रदर्शित केल्यावर आणि त्या ओघात ते त्याला सांगतायत की आई, मी साक्षात भगवान आहे. प्रकृती आणि पुरुष यांचा सुद्धा मी स्वामी आहे. आणि त्याचप्रमाणे यावत समस्त प्राणीमात्रांचा मी आत्मा आहे. तेव्हा ज्याला कोणाला या मृत्यूच्या महाभयापासून सुटका हवी असेल, सोडवणूक करून घ्यायची असेल, त्यांनी माझाच आश्रय करायला पाहिजे, माझ्याचकडे यायला पाहिजे. माझ्या वाचून अन्य कुठल्याही गोष्टीचा कोणी जर आश्रय घेतला, आसरा घेतला, तर त्याला मृत्यूचं जे महाभय आहे त्याच्यापासून कोणीही सोडवू शकत नाही. कारण वस्तुस्थिती अशी आहे की मला घाबरूनच वारा वाहतो, मला भिवूनच सूर्याच्या ठिकाणी ती उष्णता येते, सूर्य चमकतो, प्रकाश देतो. माझ्याच भयानं इंद्र सर्वत्र जलवर्षाव करतो आणि अग्नीच्या ठिकाणी असलेलं दाहकत्व हे सुद्धा माझ्यामुळेच प्राप्त झालेलं आहे. माझ्याच भयानं तो अग्नी इतरांना जाळत असतो. त्याचप्रमाणे साक्षात मृत्यू सुद्धा मला सदैव भीत असतो आणि त्यामुळे त्या भीतीमुळे तो आपल्या कार्यामध्ये प्रवृत्त असतो, तो आपलं कार्य चोख बजावत असतो. जुन्या काळातलं एक गाणं आठवलं आता मला. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता, तुझी या श्वासे पान हलते, हर्षे तुझी या फुल फुलते, तेज झाळात गगनही झुलते, रविचंद्राचा तू निर्माता. हा भाव ह्या भागवतातल्या श्लोकावरच आधारित आहे. मदभयात वाती वातोयम सूर्यस्तपती मदभयात, वर्षतींद्रो दहत्यग्निर मृत्यूश्चरती मदभयात. ह्या ब्रह्मांडामध्ये जो जो आपलं जे जे काही काम करतो ते सगळं भगवंताच्या प्रेरणेने करतो, भगवंताला घाबरून करतो. सूर्यचंद्र सुद्धा भगवंतानी घालून दिलेल्या अनुशासनाप्रमाणे उगवतात आणि मावळतात. आणि ते पुढे आईला सांगतायत, ज्ञान वैराग्य युक्तेन भक्ती योगेन योगिनः क्षेमाय पादमूलम मे प्रविशन्त्य कुतो भयम. की हे जे योगी लोक आहेत ते जर ज्ञान आणि वैराग्य युक्त असले तरच, किंवा अन्य सुद्धा जे काही भक्त आहेत त्यांची भक्ती जर ज्ञान आणि वैराग्यानं संपन्न असेल तरच ते शांती मिळावी म्हणून माझा आश्रय करतात. कारण माझी चरणकमलं ही निर्भय आहेत. मुळात असं आहे की दुसरा समोर कोणी उपस्थित झाला की भय निर्माण होतो. द्वितीयाद वेळी भयम भवते. पण माझ्या व्यतिरिक्त अन्य कोणीच नाही असं जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा भगवंताला काही घाबरायचं कारणच नाही. भगवंत निर्भयच आहेत. भगवद्गीता सुद्धा दैवी संपत्तीचा पहिला गुण सांगताना अभयम सांगते. जो खरा भक्त आहे तो जर भगवंताशी एकरूप झाला तर तो निर्भयच होतो. कारण त्याच्या बाजून अन्य कोणीही त्याला ह्या विश्वात दिसत नाही, आढळत नाही, अनुभवाला येत नाही. कारण तो भगवंताच्या भक्तीमध्येच सदैव मस्त असतो, रमत असतो आणि त्यामुळे सगळ्या प्रकारच्या भयापासून तो मुक्त असतो. तेव्हा असं जर भयमुक्त व्हायचं असेल तर आमच्या ठिकाणची भक्ती, आम्ही आचरणात आणलेला जो योग आहे हा ज्ञान आणि वैराग्य ह्यांनी युक्त असायला पाहिजे, त्यांनी संपन्न असायला पाहिजे. एतावानेव लोकेस्मिन् पुंसां निःश्रेयसोदयः तीव्रेण भक्ती योगेन मनोमय्यर्पितं स्थिरम. आणि म्हणून ह्या तिसऱ्या संघाच्या 25व्या अध्यायाचा शेवट करताना कपिल महामुनींच्या तोंडी व्यासांनी श्लोक दिलाय. एतावानेव लोकेस्मिन् पुंसां
निःश्रेयसोदयः तीव्रेण भक्तियोगेन मनोमय्यर्पितं स्थिरम. की संसारामध्ये माणसाला सर्वात श्रेष्ठ कल्याण प्राप्ती हीच आहे की त्याचं चित्त सदैव तीव्र अशा भक्तियोगानं माझ्या ठिकाणी स्थिर व्हावं. त्याच्या चित्तामध्ये अन्य कुठलेही विषय येऊ नयेत. कारण दुसरे विषय आले की चित्तातून आपोआपच भगवंत नाहीसा होतो. आणि भगवंत चित्तामध्ये स्थिर करणं याचा अर्थ जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे भगवंतालाच पाहणं. असं जर झालं तर त्या भक्ताला निश्चित शांती मिळेल आणि ती त्याला माझ्याकडनंच मिळेल. आणि पुढे कपिल महामुनी आईला सांगतात, आता मी तुला प्रकृती वगैरे ही जी काही तत्व आहेत त्या सगळ्या तत्वांची वेगवेगळी लक्षणं सुटी सुटी सांगतो की ही लक्षणं एकदा तू ध्यानात घेतलीस, लक्षात घेतलीस, त्यांची नीट ओळख झाली की प्रकृतीच्या गुणांपासून तू मुक्त होशील. किंवा जो कोणी ह्या प्रकृतीची लक्षणं जाणेल तो ह्या प्रकृतीच्या गुणांपासून मुक्त होईल. ज्ञानं निःश्रेयसार्थाय पुरुषस्य आत्मदर्शनम यदाहुर वर्णये तत्ते हृदय ग्रंथी भेदनम. प्रत्येकाच्या चित्तामध्ये अज्ञानाची एक फार मोठी गाठ असते. ते अज्ञान जर घालवायचं असेल तर ज्ञानाचीच प्राप्ती व्हायला पाहिजे. आजकाल सरसकटपणे कोणी कशालाही ज्ञान म्हणतं, पण खरं ज्ञान हे परब्रह्म परमात्म्याचं यथार्थ आणि साकल्यानं होणारं जे ज्ञान आहे ते खरं ज्ञान आहे. कपिल महामुनी म्हणाले, आत्मदर्शन रूप ज्ञान हेच केवळ पुरुषाच्या माणसाच्या मोक्षाचं कारण आहे. ज्या वेळेला मी कोण आहे हा प्रश्न चित्तामध्ये उभा राहतो आणि त्या उत्तराच्या शोधासाठी मनुष्य प्रयत्न करायला लागतो, तेव्हा तो अज्ञानाची निवृत्ती करण्याचा मार्ग शोधायला लागतो असं समजावं. मी सोडून आपल्याला बाकी सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं. आपला देह, आपलं मन, आपली बुद्धी, आपलं घरदार, आपली बायका मुलं, आपले आप्तस्वकीय मित्र किंवा आजूबाजूला पसरलेलं अफाट जग, ग्रहगोल नक्षत्र वगैरे सगळं, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं. पण ते ज्ञान ज्याला होतं तो जो मी आहे, तो मी नेमका कसा आहे, कोण आहे याचं ज्ञान कोणाला नसतं आणि म्हणून त्यालाच खरं अज्ञान म्हटलेलं आहे. पण मीच जेव्हा ज्ञान होईल, आत्मदर्शन रूप जेव्हा माणसाला ज्ञान होईल, तेव्हाच तो मोक्षाला प्राप्त होईल. ते ज्ञान त्याच्या मोक्षाचं कारण ठरेल. आणि ते ज्ञान त्याच्या चित्तामध्ये जी अहंकार रूप अशी हृदयग्रंथी प्रबळ झालेली आहे, त्या हृदयग्रंथीचं छेदन करेल, ती हृदयग्रंथी वितळून टाकेल, ती गाठ सोडवून टाकेल. व्यवहारात आपल्याला अनेक वेळेला धाग्यांचे गुंते दिसतात. वास्तविक जर आपण त्या गुंत्याकडे बघितलं आणि एक टोक जर आपल्याला त्यातलं मिळालं आणि त्या टोकाला धरून जर आपण पुढे पुढे जायला लागलो तर आपोआपच त्या धाग्याचं दुसरं टोक आपल्याला मिळतं आणि तो गुंता सुटतोच. मुळात तो नसतोच. आपल्या बुद्धीने तो आपल्याला गुंता वाटतो. ज्या वेळेला मला माझं ज्ञान होईल, मी कोण आहे याचं ज्ञान होईल, त्यावेळेला आपोआपच आजूबाजूला जे काही पसरलेलं आहे त्या सगळ्याचं ज्ञान मला होईल. एकेन ज्ञातेन सर्व विज्ञातम भवती. मीचा एकदा शोध लागला की मग
सगळ्याच गोष्टी सुकर होत जातात आणि हे आत्मदर्शन रूप ज्ञान हृदय ग्रंथीचा नायनाट करतं. आता ह्या ज्ञानाचं मी तुला म्हणाले पुढे पुढे वर्णन करीत जातो. अनादिरात्मा पुरुषो निर्गुण प्रकृते परः प्रत्येक धामा स्वयं ज्योतिः विश्वं येन समन्वितम. हे संपूर्ण जगत ज्याच्यामुळे व्याप्त झालेलं आहे किंवा ज्यानं व्यापल्यामुळं प्रकाशित होतं, तो जो आत्मा आहे तोच खरा पुरुष आहे. पुरुषेते इति पुरुषः. स्त्री पुरुष याच्यातला पुरुष हा शब्द इथे घ्यायचा नाहीये. मग त्या दृष्टीने स्त्री देहामध्ये सुद्धा राहणारा जो जीव आहे त्याला पुरुषच म्हणतात. हे संपूर्ण विश्व त्या परब्रह्म परमात्म्यानं व्यापलेलं आहे. नुसतं व्यापलेलं नाहीये, त्याच्यावर तो परब्रह्म परमात्मा 10 अंगुळे उरलेला आहे. भूजल तेज समीरख रवी शशी काष्ठादिकी असे भरला स्थिरचर व्यापुने तो जगदात्मा दशांगोळे उरला. मोरपंतांनी म्हटलं एका ठिकाणी. हे संपूर्ण विश्व त्यांनी व्यापलेलं आहे, शिवाय त्याच्यावर तो दशांगोळ उरलेला आहे. तेव्हा हे त्यानं व्यापलेलं असल्यामुळं, त्या परब्रह्मानं व्यापलेलं असल्यामुळं हे जगत आमच्यासाठी प्रकाशित होतं, आमच्या अनुभवाला येतं. ते जर त्याने व्यापलेलं नसतं तर आम्हाला जग कळलंच नसतं. आपल्या ठिकाणी सुद्धा तोच परमात्मा व्यापून असल्यामुळं आजूबाजूला असलेलं भासमान होणारं जे विश्व आहे त्याचं ज्ञान आपल्याला त्याच्यामुळे होतं. न पेक्षा शरीर हे जडच आहे. जडाला कुठल्याही प्रकारे ज्ञान करून घेण्याची पात्रता नसते. न पेक्षा प्रेत सुद्धा हल्लं असतं. त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चेतना नाही. अशी कुठलीही गोष्ट स्वयंप्रेरणेनं काही करू शकत नाही. सगळीकडे भगवत तत्व व्यापून राहिलेलं असल्यामुळं आजूबाजूला असणारे दिसणारे सगळे विषय आमच्या ज्ञानाच्या कक्षेत येतात. तेव्हा हा जो आत्मा आहे हाच पुरुष आहे आणि तो अनादि आहे, निर्गुण आहे, प्रकृतीच्या पलीकडे असणार आहे, अंतःकरणात स्फुरित होणार आहे आणि स्वयंप्रकाश आहे. परब्रह्म परमात्मा हा निष्कल आहे. त्याचे भाग नाही पाडता येत, त्याचे अवयव काढता येत नाही. त्याच्या सिद्धीसाठी अन्य कुठल्याही साधनांची आवश्यकता नसते. तो स्वयंप्रकाशी आहे. तो प्रकृतीच्या पलीकडचा आहे. कुठलेही गुण त्याला चिकटत नाहीत, कारण तो निर्गुणच आहे. निर्द्वंद्व त्रिगुणातीत असा तो परब्रह्म परमात्मा आहे. तेव्हा त्या सर्व व्यापक अशा पुरुषानं परब्रह्म परमात्म्यानं आपल्या ठिकाणी आलेल्या लीलाविलासपूर्वक अशा अव्यक्त आणि त्रिगुणात्मकी वैष्णवी मायेचा स्वेच्छेनं स्वीकार केलाय. मग ही त्रिगुणात्मिका प्रकृती किंवा वैष्णवी माया काय पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.